हाय ऑल. माझे ना आजकालचे व्हिडिओज पण मला एक दोन जणांचे फोन आले आणि असं SMS आला की तू खूप खाली पिली दिसतोय म्हणे. तुला आजकाल काही कामधंदे नाही उरले तसे लाईक दॅट. समवेअर मेकिंग फन ऑफ मी, समवेअर लाईक वेअर ट्राईंग टू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली इज गोइंग ऑन इन माय लाईफ. ओके. आणि त्याच्यातलं काही काही जणांनी मला तर हाही सल्ला दिला की यार वाय डोंट यू गो फॉर द करियर की कंटेंट क्रिएशनमध्ये अँड ऑल दॅट. टू बी व्हेरी फ्रँक, मला आय एम नॉट इंटरेस्टेड इन एनी कंटेंट क्रिएशन अँड ऑल दॅट. ओके. आणि दुसरं की ज्या लोकांना असं वाटतं की माझ्याकडे कामधंदे नाही आहे, आय एम मेकिंग दिस व्हिडिओ, आय वुड लाईक टू आन्सर फॉर बोथ ऑफ दिस क्वेश्चन्स. ओके. की there comes a certain time in your life when you feel very alone, when you feel very lonely. Okay, you feel like there is no one to listen to you, there is no one to understand you. Okay. आणि you had been through a lot of trouble in your life. तुम्ही खूप काम केलेलं आहे, थकल्या तुम्ही काम करून, तुमची नर्वस सिस्टीम खूप थकली आहे. ओके. आणि now you are not able to adjust and you are not able to adjust in the new atmosphere as well. तर काय होतं की तुमची नर्वस सिस्टीम किंवा तुमची बॉडी इट कम्स विथ अ सर्टन सोल्युशन. ओके. आणि ते जे सोल्युशन असतं ते असंच काहीतरी असतं. तुम्हाला बोलायचं असतं, तुम्हाला गाणं गायचं असतं, तुम्हाला नाचायचं असतं, तुम्हाला खूप बडबड करायची असती, असं काहीतरी असतं ते. पण हे नाही का खूप नॅचरली तुमच्या नर्वस सिस्टीम आणि तुमच्या बॉडीमधून येतं. अगदी तसं माझ्यासोबत झालेलं आहे. आय हॅव नॉट डिझाईन्ड एनिथिंग फॉर माय सेल्फ दॅट आय हॅव टू डू दिस अँड आय डोंट वॉन्ट टू डू दिस. आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम की मी म्हणजे 25-26 वर्ष माझी सिव्हिल इंजिनिअरिंगची कन्सल्टन्सी चालवली आणि खूप डेडिकेशननी चालवली. इट वॉज आय डीड माय जॉब इन अ व्हेरी डेडिकेटेड वे. आणि त्याच्याच नंतर मग खूप सारं माझं एक फेलियर राहिलेलं आहे एज्युकेशनचं. ओके. खूप मोठा काळ एज्युकेशनचा फेलियर राहिलेला आहे. त्याच्यानंतर खूप मोठा काळ माझा एक फॅमिलियर डिस्टर्बन्सेसचा राहिलेला आहे. ओके. आणि पॅरलल हे सगळं पॅरललीच होतं. आणि त्याच्यामध्ये काही 2-3 बिझनेसेस केले, ते काही खूप वर गेले आणि तसेच ते कोलॅप्स झाले की इतके कोलॅप्स झाले की आय वॉज लेफ्ट विथ नो मनी फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. ओके. आणि हे होत असताना खूप जवळच्या व्यक्तींनी एक असा दुरावा निर्माण केला होता, परिवारातल्या काही लोकांनी दुरावा निर्माण केला होता. आणि कधी कधी काय असतं की तुमच्यासोबत जे प्रसंग होतात तुम्ही त्याला कारणीभूत नसता, पण त्याच्यामुळे तुमचं समाजामध्ये एक नाव खराब होतं. ओके. समाज तुम्हाला तसा बघायला लागतो. ओके. एक सामाजिक स्ट्रेस पण येतो तुमच्यावर की यार आपल्यासोबत असं झालं, समाज आपल्याबद्दल काय बोलत असेल. तो तर ह्या सगळ्या काळामध्ये आय नेव्हर यूज टू गेट एंगेज इन फॅमिली फंक्शन्स, फॅमिली प्रोग्राम्स. मी कोणाकडे जातही नव्हतो. म्हणजे आय लिटरली डिटॅच माय सेल्फ फ्रॉम द सोसायटी. ओके. गावाला जात नव्हतो, नातेवाईकांकडे जात नव्हतो, कोणासोबतच जात नव्हतो. आणि खूप कमी फ्रेंड्स मला असे राहिले होते, त्यांच्यासोबतच मी बोलायचो, त्यांच्यासोबत हसायचो. ओके. आणि तेवढंच एक माझ्याकडे एक रिक्रिएशन राहिलं होतं ह्या खूप स्ट्रेसफुल जीवनामधून जाताना. सॅडली व्हॉट हॅपन की जे माझे खूप जवळचे मित्र होते, ज्यांच्यासोबत मी बोलायचो, त्यांना हे सगळे माझे इन्स अँड आउट्स माहिती होते जीवनातले, ते पास्ट अवे सम डेज बॅक. आणि इमॅजिन करा की माझ्याकडे एकच माध्यम आहे सगळं मला बोलायला, व्यक्त करायला. ओके. आनंदी राहायला. तो आणि ते माध्यम जेव्हा चाललं जातं तर इमॅजिन करा इट इज नॉट अ इझी फेस ऑफ लाईफ. खूप दुःख, म्हणजे इतकं दुःख होतं, तुम्ही इतके आधार, म्हणजे तुमचा आधार जेव्हा हा चालला जातो तुम्हाला काहीच समजत नाही. आधार कुठं शोधायचा काहीच कळत नाही. तुम्हाला कुठेच आधार लागत नाही. तुम्हाला पिक्चर बघताना आधार लागत नाही, तुम्हाला गाणे गाताना आधार लागत नाही, तुम्हाला देवाचं नाव घेताना आधार लागत नाही. ओके. तुम्हाला फॅमिलीमध्ये सुद्धा आधार लागत नाही. तुम्ही असे ऑलमोस्ट यू गेट इन्सेन, तुम्ही ऑलमोस्ट पागल झालेल्यासारखी अवस्था तुमची होऊन जाते. ओके. इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू कोप अप विथ दिस थिंग. ओके. खूप सारे यूट्यूबमध्ये व्हिडिओज असतात, तिथं सांगतात तुम्हाला असं वागा, तसं वागा. मित्र नातेवाईक सांगतात तुम्हाला असं वागा, तसं वागा. नाही वागतायत तुम्हाला, डिफिकल्ट होऊन जातं वागणं तसं ते.
खूपच डिफिकल्ट होऊन जातं ते. ओके. मग but after certain period of time the body and the nervous system or the soul comes with its own healing technique, its own recovery technique. Okay. तर ते माझ्यासोबत झालं. ओके. इट केम लाईक मग मी माझे जे जवळचे मित्र गेले, मला त्यांच्यासोबत खूप बोलायचो, मी त्यांच्यासोबत 5-6 तास बोलायचो. लहानपणीपासूनचे मित्र होते ते. मग मी त्यांच्या आठवणीत असं रात्रभर फिरायचो रस्त्याने. म्हणजे असं दिशाहीन झालो होतो. मला वेळेचं भान राहिलं नव्हतं. एखाद्या कुठे झोडपात जाऊन बसायचो, रस्त्यावर बसायचो. रात्री पोलिसांनी वगैरे पकडलं मला बऱ्याच वेळा. ओके. सो इट वॉज नॉट इझी टाइम, इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टाइम फॉर मी. मग एक दिवशी सहज असं झालं की त्या मित्राला असं आम्हाला व्हिडिओ कॉल करायची सवय होती, म्हणून मी सहज असा कॅमेरा काढला आणि इमॅजिन केलं की माझ्या मित्रासोबत बोलतोय. ओके. आणि त्या मित्राला मी अशी कंप्लेंट करत होतो, अरे तू नाही, आता मी कोणासोबत बोलू, हे कोणाला सांगू. ओके. तुझ्या जवळच एकटं रडायचो मी, आता तू नाही, तूच सांग आता मी कोणाजवळ रडू. ओके. तूच एकटा होता जो माझा मूर्खपणा समजून घ्यायचा. आता हा मूर्खपणा माझं कोणीच समजून घेत नाही, हे तुला नाही तर मी कोणाला सांगू. असं काहीतरी मी त्याच्यासोबत बोलत होतो. आणि बोलता बोलता काय झालं, एकदम मला त्याचा जोक आठवला. ओके. जोक आठवला इन द सेन्स की मी असं काहीतरी म्हणलं, यार तू नाही आता, तर मग आता तुझ्या ह्या वेदना मी कोणाला सांगू, तुला नाही तर कोणाला सांगू. तो कुठंतरी बॅक ऑफ द माइंड मला एकदम त्याचा आवाज आला, अबे साले मैं मरा नहीं हो. आणि आय स्टार्टेड लाफिंग. असं खूप हसायला आलं मला. ओके. त्या क्षणामध्ये. आणि इन दिस वे मग मला असं लक्षात आलं की नाही यार, समथिंग काहीतरी जिवंत झालं माझ्यामध्ये त्या क्षणी. ओके. आणि मग मी ती सवय लावली, त्याच्यासोबत मी बोलतोय असं कॅमेरामध्ये, आणि आय हॅज टू इंटरॅक्ट विथ हिम. अँड ग्रॅज्युअली व्हॉट हॅपन, यांनी कंटेंट क्रिएशन किंवा हे व्हिडिओ बनवायचं माझं एक हे होऊन गेलं. ओके. इट वॉज नॉट प्लॅन्ड एनिथिंग अट ऑल. आणि मी हे कंटेंट्स बनवत असेल किंवा हे अगदी कोणासाठीच बनवत नाही, हे मी माझ्यासाठीच बनवत असतो. ओके. कोणी त्याला अप्रिशिएट करो, कोणाला आवडो नाही आवडो, मला त्याचा फरक नाही पडत. ओके. कोणाला आवडत असेल तर दॅट इज व्हेरी ब्युटिफुल, नसेल आवडत तर दॅट इज ऑल्सो वेलकम. पण ट्रूली स्पीकिंग इट वॉज नॉट ॲट ऑल प्लॅन्ड, इट जस्ट केम आउट. ओके. अँड ती माझी सर्व्हाइव्ह करायची एक पद्धत झालेली आहे, इंटरॅक्शन करायची पद्धत झालेली आहे जगासोबत म्हणा किंवा माझ्या मित्रांसोबत जे आज नाही आहेत. ओके. आणि मधामध्ये जे साठलेलं आहे, ओके, जे आज कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं या जगामध्ये, ते या पद्धतीने थोडंसं मला वेंट करता येतं. अँड इट गिव्स अ व्हेरी गुड फिलिंग टू मी. असं आहे. तर असं आहे ना की मुस्कुराऊं कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है. अगदी तसं आहे ते. आज प्रत्येक हसण्यामागे, नाचण्यामध्ये, गाण्यामध्ये, आनंदी राहण्यामध्ये याची किंमत मोजलेली आहे मी. ओके. आणि मला असं वाटतं ज्याची किंमत मोजली आहे उसके तो आपण हकदार आहे. इजंट इट? लव्ह यू ऑल. बाय.